रुपाली चाकणकरांना ईडीचे समन्स. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवणार. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातची वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी सुरू आहे आणि याच प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुपाली चाकणकर यांची 2 दिवसांपूर्वीच विशेष तपास पथकाद्वारे 5.5 तास चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने उडी घेतलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने रुपाली चाकणकर यांना समन्स बजावले असून लवकरच त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यातच आता 2 दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये SITने रुपाली चाकणकर यांची तब्बल 5.5 तास चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडून विविध कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. SITच्या चौकशीनंतर आता ईडीने रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे. याचा अर्थ आता केंद्रीय यंत्रणा या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग, पैशांचा बेकायदेशीर वापर यासह विविध गोष्टींची चौकशी करणार आहे. रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा वापर करून काही संशयास्पद आर्थिक व्यवहार करण्यास मदत केली का? शिवनिका नावाच्या संस्थेतील त्यांचा सहभाग आणि त्या माध्यमातून झालेले आर्थिक व्यवहार आता रडारवर आलेले आहेत. अशोक खरातने जमवलेल्या 70 कोटींच्या खंडणीत चाकणकर यांचा काही हिस्सा होता का? किंवा ही रक्कम वळवण्यासाठी त्यांनी मदत केली होती का? या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांशी जोडले गेले आहेत का? याचाही शोध ईडी घेणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.